नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्मेमधील 19वा अध्याय. हा अध्याय पठन केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ हे अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री अधिक मास महात्मे अध्याय 19वा. श्री गणेशाय नम. गौरी सुत श्री विनायक, दुःख हरता सुखकारक, तोची विघ्ननाशक, मंगलता सकलांचा, माय शारदा विद्यादेवी, तिची गाऊ आता थोरवी, प्रसन्न होऊनी दई भरवी, विद्या कला गुणाशी, सद्गुरु परमार्थाचा पिता, संरक्षतो बोध करता, पितृवत उभा पाठीशी असता, काय चिंता करावे, देव देवता अनेक, गुरु महिमा त्यांचा अपरंपारू, तो सकलांचा उद्धारू, करते आपल्या कृपेने. या वचनाची अनुभव प्रचिती, दृढ धनव्यास आले गोमटी, वाल्मिकी ऋषी राजास सांगती, जेव्हा त्याची पूर्वकथा ते सांगती सुदैव, ब्राह्मणाने केले विचारण, देवा लागुनी कोणते पुण्य पदरी, म्हणून हे अद्भुत घडले, कोणते कारणे करून द्या उपजले, म्हणून दर्शन देऊनी मृत पुत्रास उठवले. तव श्रीहरी काय बोलिला, विप्रा मास जो सरला, तो पुरुषोत्तम मास भला, होता तुझ्या भाग्याने, तू तुझ्या पत्नी समवेत, मुडला असता पुत्र शोकात, भान न राहिले तुम्हा प्रत, कशाचेही ते धवा शोक सागरी त्या बुडताना, तुम्ही आठवले मम चरणा, त्या गुण अन्न उदक प्राण आरंभिला हरिध्यास, एक मास तो संपूर्ण, तुम्हास घडले पवित्र स्नान, न कळत ते उपोषण घडले अधिक मासाचे, या अधिकाची हीच ख्याती, या माशी पुण्यकर्म घडते, त्याचे फळ मनुजा हाती येते कित्येक पटीने, 3 वर्षांनी एकदा येतसे हा मास प्रिय मजसे, माझेच पुरुषोत्तम मास खासे दिले असे मी याला, जया या पुरुषोत्तम मासाचं 1 दिवसाचा उपास घडत, तो मनुष्य प्राणी जात असे वैकुंठवासा, तुम्हात संपूर्ण मासाचे पुण्य स्नान झाले उपोषणाचे, अनेक माझ्या अनुसंधानाचे पदरी पुण्य लाभले, त्यामुळे होऊन संतुष्ट आलो दर्शन देण्याप्रत, पुत्रहित व जिवंत केला असे फिरून, ऐकून त्या हरिवचना आश्चर्य वाटे सुदैव मना, तो करी तसे विचारणा, महात्मे अधिक मासाचे केव्हा, सांगती मधुसूदन, पुण्यशील हा मास जाण, या मासीचे व्रताचरण प्रारब्ध बदली असे, मनुष्य जन्माचे ही येऊन, जे न करे ती व्रताचरण, अभागिती जाणावे जन, उपजत कर्म करंटे, या मासीचे ते व्रताचरण, जे दुर्दैवी न जाणती जाण, ते अभागी असती भोगती, दुःखे दारिद्र्य क्षणात, इतके सांगून श्रीपदी, अंतर्धनाते जरी पावती, आठवणी त्याची न मूर्ती, ब्राह्मण करी वंदन मनोमनी, म्हणावा अधिक माझा तू थोर रे जगी खासा, पुण्यदाता तोच मानसा, असे अपार पुण्यमय जाणते पवनी, मज हातून घडले स्नान, हरिचिंतन त्याचे तू प्रसन्न होऊन, पुत्र दिला मज लागी, पुत्र जन्म होऊनी अधिक पुन्हा, जन्माचे त्याच्या सुख मिळता, उजळले माझे मुख समाधानाने, ते दबा न कळत हातून घडले व्रत माझे, तेने तोषला तो भगवंत, पुत्र केला माझा जिवंत, धन्य धन्य तू मास व्हावया पतितांचा उद्धार, तुझी उपासना ठरे ठोर, याचा अनुभव माझ्या समोर आला असे प्रत्यक्ष, ऐसी मल मासाची स्तुती करुनी, सुदैव करी त्यांचे पालन, श्रद्धा भाव मनी ठेवूनी येता 3 वर्षाने, सुदैव गौतमी आणि कुमार, अधिकासी व्रताचरण सुंदर, स्नान दान जप निरंतर करती भक्ती भावाने, त्याची तो ईश्वर उपासना, सुखी ठेवी त्या जीवना, शोक दुःख दारिद्र्य हरणा, ठरला उपाय तो श्रेष्ठ, हरिभक्तांचा छंद लागला, सुदैव ब्राह्मणाला लागला, तो करी नित्य मानस पूजेला, जे का श्रेष्ठ पूजेने, नारायण ऋषी म्हणती नारदास, सूत म्हणती श्रोती जनास, वाल्मिक म्हणती दृढ धनवास, एक पुढे काय घडे, सीमा श्रुता आयुष्य सीमा मृत्यू लोकांची संपदा, सुदैव गौतमीची प्राप्ती, उभयंता वैकुंठांची झाले, त्याने हरी कृपे हरी सानिध्या, सुख भोगायस भोगते झाले वैकुंठनास, तेथे करुणी भू निवास, पुन्हा जन्मले भूलोकी, पुण्यपदरी त्याचे अपार, म्हणून सुदैव तो भूमीवर जन्मला होऊनी राजकुमार, गौतमी राजकुमारी, वाल्मिकी सांगते राजाप्रती, सुदैव जन्माला भूवरती,
तूच नुप्रती राजा या नगरीचा, राजवैभव सुख संपत्ती भार्या गौतमी पतिव्रताते, गुण सुंदरी नामे गोमटी लाभली असे भाग्याने हरिकृपेने, 4 पुत्र कन्या एकीची, रूपवंत सुबत असे तव राजात प्रजा ते सुखी, हे सारी हरीची देणे लाभले, पूर्व पुण्याईने ते अनुभवासी हरिवचने, जे 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 का तुला सांगितले हे सारे तुझे भाकीत नारायणने कथिले, विप्रावत तो वृत्तांत या आधी तुझा प्रत सांगितला मी असे, आता एक रश एक राणी जागवी तुला शुकतो, गत जन्मीचा पुत्र नेक भेटला, पक्षी रूपात त्या वृक्षाच्या फांदीवर बैसून तो विहंगर, तुला तिथे पाहिल्यावर करी हितोपदेश, भोग सत्ता तुझ्यावरती रंगल्या असत्या सुख भोगतो, तुला झाली रे विस्मृती सुखदात्या देवाची, ज्याने तुला हे सुख वैभव दिले, त्याचेच विसरलास नाव हा ही मायेचा प्रभाव, परिपुत्र कळवळला तू गुंतता विषय भाग्यात, तुला करावया जागृत, पुत्र तुझाच तुझ प्रत, बोधित्या झाला त्या रूपी, तुला पाहुणे शिकार करता, दुःख वाटे त्याचे चित्त, विचार करी हाच पिता गत जन्मीचा पुण्य माझ, गत जन्मी जोडीला हरी, पुण्य बांधून घेत पदरी, भोगले याने वैकुंठपुरी, झाला राजे भूलोकी, या जन्मी सुख भोगिता, विसरला तो हरिपंता, चालेला जन्म त्याचा व्रथा, लागे जागृत कराया, पुत्र कर्तव्य त्याने केले, जाग जाग तुला बोधले, तू पाहिजे सार्थक केले, आता नुप्रा जागोनी, तव धरुनी ऋषी चरणा, राजा विचारी कोणती साधना, करू ते सांग कल्याणा, वावया माझे गुरुराया, त्या ब्रह्मद नारद पुराणीचा, दृढवास केलेल्या बोधाचा, अधिक मास महात्म्याचा, पूर्ण इथे अध्याय झाला, अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस, 19वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो, इति श्री 19वा अध्याय समाप्तो, श्री कृष्ण चरणार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपल्याला काय करायचं आहे की आता हा अध्याय आपल्यामध्ये मराठीमध्ये जाणून घ्यायचा आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो. सुदैव ब्राह्मणाची शंका आणि श्रीहरीचे उत्तर. श्री अधिक मास महात्मे अध्याय 19वा मराठीमध्ये. अधिक मासाचा महिमा. सुदैव ब्राह्मणाने देवाला विचारणा केली असता, देवा, माझ्या पत्री असे कोणते पुण्य होते ज्यामुळे हे अद्भुत घडले, कोणत्या कारणाने तुला आमची दया आली आणि तू आम्हास असे दर्शन देऊन आमच्या मृत म्हणजे मेलेल्या पुत्राला तू जिवंत केले. तेव्हा श्रीहरीने त्याला सांगितले की तू तुझ्या पत्नी समवेत पुत्रशोकात बुडाला होतास, सतत माझे स्मरण करत राहिलास. या काळात तुझ्याकडून न कळतपणे किंवा तुमच्याकडून महिनाभरात न कळतपणे पवित्र स्नान उपोषण घडले, हे सारे त्या व्रताचे फळ आहे. या अधिक मासाची हीच तर ख्याती आहे की या महिन्यात मनुष्याच्या हातून जी काही पुण्यकर्म घडतात त्याच कितीतरी पटीने जास्त पुण्य हे त्याच्या पदरात पडत असते. ज्या मनुष्याला या पुरुषोत्तम मासात अगदी एकही दिवसाचा उपवास घडतो तो प्राणी अंती वैकुंठ लोकात जातो. देवाचे बोलणे ऐकून सुदैवाच्या मनाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने भगवंतालाच त्या मासाचे महात्म्य विचारले. तेव्हा देवाने सांगितले की या मासाचे पुण्य जीवाचे प्राक्तन नशीब देखील बदलते. म्हणून जन्माला येऊनही जो कोणी या मासाचे व्रताचरण करत नाही तो अत्यंत अभागी आणि कर्मकरंटे समजावेत. इतके सांगून श्रीपती भगवान विष्णू तेथेच अंतर्धान पावले. त्यानंतर तो सुदैव ब्राह्मणाने अधिक मासाचे आभार मानले आणि त्याची स्तुती केली. तो ब्राह्मण आपल्या पत्नी व पुत्रासह आपल्या घरी गेला. सुखाने संसार करू लागला. पुढे दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे त्या तिघांनी उत्तम प्रकारे व्रताचरण केले. सुदैव ब्राह्मणाच्या मनाला हरिभक्तीचा छंद लागला आणि तो नित्य देवाची मानसपूजा करू लागला. आयुष्याची मर्यादा संपल्यावर ते दोघेही सुदैव आणि गौतमी वैकुंठ नगरीत गेले. तिथे अनेक वर्ष अपार सुख भोगून ते दोघे पुन्हा भूलोकावर जन्मास आले. तो सुदैव ब्राह्मण या जन्मी राजा झाला तर गौतमी त्याची राणी झाली. वाल्मिकी ऋषी राजाला सांगतात की हे राजा, तू पूर्वजन्मीचा सुदैव ब्राह्मण, दुसरा तिसरा कोणी नसून तर तू तोच आहेस. पुढे ऋषी म्हणतात, राजन, आता आणखी एक रहस्य ऐक. जो तुला रानात पक्षी रूपात भेटला होता तो तुला जागवत होता, तो तुझा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा गतजन्मीचा पुत्र शुक होता. राजा, तुझ्या भोगसक्त झालेल्या व्रती सुख भोगात दंग झालेले तुझे मन आणि तुला झालेली देवाची विस्मृती पाहून तुझा तो पुत्र कळवळला. म्हणूनच त्याने सुख म्हणजे पोपट रूपात येऊन तुला जागी केले आहे.
पुत्राचे हे कर्तव्य ऐकल्यावर राजाने अत्यंत व्याकुळ होऊन ऋषीचे चरण धरले आणि विचारले, हे गुरुराय, आता माझ्या आत्मकल्याणासाठी मी कोणती साधना आणि उपासना करू ते मला सांगा. इथेच ब्रह्मद नारद पुराणातील राजा दृढधम्याला केलेला बोधाचा अधिक मास महात्म्याचा 19वा अध्याय हा समाप्त होतो. श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर हा अध्याय आवडला असेल किंवा ही कथा जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेव.